नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे रमाला पौर्णिमाचं सत्य कळलेलं असतं. त्यामुळे इथे रमाच्या डोक्यामध्ये पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो की एका बाजूला पौर्णिमाचं भूत आणि पौर्णिमा जिवंत कशी, ते सगळं सत्य अबोली रमाला सांगत असते. ती म्हणत असते की आई, पौर्णिमा जिवंत आहे, आम्ही तिच्या भुताटकीचं हे सगळं नाटक केलं होतं. तेव्हा इथे पौर्णिमा अबोलीला सांगत असते की तिच्याबरोबर काय काय घडलं आणि का. तर इकडे तिची जी आजे सासू होती, तिने इथे पौर्णिमाच्या नावाने सगळी प्रॉपर्टी केली होती आणि तिला जे अपत्य होईल त्याच्या नावावरती सुद्धा ती प्रॉपर्टी होईल. आणि तिने सांगितल्याप्रमाणे सगळी प्रॉपर्टी पौर्णिमा आणि पौर्णिमाच्या मुलीच्या नावावरती असते. हे घरातल्या लोकांना काही सहन झालं नाही आणि त्यामुळे त्यांनी माझा काटा काढायचं ठरवलं. माझ्या सखीचा वाढदिवस होता, 5 वर्षांची झाली होती ती आणि तिच्या वाढदिवसाला इथे आता सगळेजण आले होते. लहान मुलं गेल्यानंतर माझे सासू सासरे माझ्याकडे आले आणि म्हणाले की चला अगं, सगळं झालं, सगळी कामं व्यवस्थित केलीत, आता तू केक खाऊन घे बरं. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते की सखीचा वाढदिवस असल्यानंतर सगळी मुलं येतात, किती दंगा घालतात ना, खूप छान वाटतं. तेव्हा इथे आता तिची सासू म्हणजे सविता काकू म्हणत असतात, अगं पौर्णिमा, तू काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत राहणार आहेस का? तुझ्या लेकीचा वाढदिवस आहे ना आज, मग तोंड तरी गोड कर, धर बरं केक खा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई मी खाईन ना नंतर, मला थोडी अजून कामं आहेत, किचनमध्ये सुद्धा बघायचं आहे. तेव्हा इकडे सविता काकू म्हणतात, अगं किचनमध्ये बघायला ती तुझी बहीण सुप्रिया आहे ना, ती बघेल सगळं, तू धर बरं तोंड गोड कर. तेव्हा इथे केक खाल्ल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की त्याच्यानंतर काय घडलं ते मला आठवलंच नाही, कारण केकमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं ज्याच्यामुळे तिला गुंगी येते आणि ती बेशुद्ध होते. आणि जेव्हा ती शुद्धीवरती येते तेव्हा डोळे उघडून बघते तर काय, तिला किचनमध्ये खुर्चीवरती बसवलेलं असतं आणि तिचे दोन्ही हात बांधलेले असतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, मी इथे कशी, आणि ती बघते तर तिचे हात पाय आणि तिला इथे बांधून ठेवलेलं असतं आणि गॅससुद्धा चालू करून ठेवलेला असतो. ज्या वेळेला इथे पौर्णिमाला गॅसचा वास येतो तेव्हा तिला कळतं की तिच्याबरोबर खूप मोठं षडयंत्र हे आता रचलेलं आहे, तिच्या विरोधामध्ये प्लॅनिंग झालेलं आहे. आणि त्यामुळे इथे पौर्णिमा म्हणते की सुप्रिया, आई बाबा वाचवा मला, नाही नाही वाचवा मला, मला मरायचं नाही आहे, माझी मुलगी सखी, तिच्यासाठी तरी मला जिवंत राहू द्या. त्यानंतर इथे पौर्णिमाच्या लक्षात सगळा प्लॅन आलेला असतो की या लोकांनी कशा पद्धतीने मला बेशुद्ध केलं आणि मला आता इथे किचनमध्ये आणून बांधले. तेव्हा ती स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. गॅस चालू ठेवलेला असतो, गॅसचा कधीही स्फोट होऊ शकतो, तिला आता वास यायला लागलेला असतो. त्यामुळे ती इथे आता ज्या काही सुऱ्या वगैरे असतात तो स्टँड पाडते, त्यातली एक सुरी ती आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतरला हाताने सगळी दोरी कापून टाकते. तिच्या हाताला ज्या काही दोऱ्या बांधलेल्या असतात त्याबरोबर ती आता कापून टाकते आणि स्वतःची सुटका करते. आणि त्यानंतरला इथे गॅसचा स्फोट होणार तेवढ्यातच इथे ती किचनच्या खिडकीतून बाहेर उडी मारते आणि ती बेशुद्ध झालेली असते. त्यानंतर इथे सिलेंडरचा खूप मोठा ब्लास्ट होतो. सगळ्यांना असं वाटतं की पौर्णिमा त्या ब्लास्टमध्ये मेली, पण तसं काहीही झालेलं नसतं, पौर्णिमा जिवंत असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता पौर्णिमाने अबोलीला तिच्याबरोबर जे जे काही घडलं ते सगळं सांगितलेलं असतं. पौर्णिमा म्हणते की या सगळ्यामध्ये संपूर्ण माझं कुटुंब तर सामील होतंच, पण मी माझ्या नवऱ्याला हे सगळं घाईघाईने सांगायला जात होते. मला असं वाटत होतं निदान ते तरी मला समजून घेतील, पण मी ज्या वेळेला माझ्या नवऱ्याला भेटायला गेले त्यावेळेला मी बघितलं की इथे सुप्रिया आणि तिचा नवरा दोघेजणं रूममध्ये बसून बोलत असतात. तेव्हा ती म्हणत असते की मला त्या पौर्णिमाच्या समोर तुला भाऊजी अशी हाक मारावी लागत होती, जीजू म्हणावं लागत होतं, पण आता मी तुला तुझ्या नावाने हाक मारणार आहे, समीर. तेव्हा इथे समीर म्हणत असतो, हो ना, मलासुद्धा तिच्यासमोर तुझ्याशी जास्त बोलतासुद्धा येत नव्हतं, पण काय झालं असेल रे, ती मेली असेल का? तेव्हा इथे सुप्रिया आता म्हणत असते, मेली असेल, मेली असेल, ती काय जिवंत राहणार आहे, चांगलाच ब्लास्ट झाला होता, माहिती आहे ना, तिचा जीव नक्कीच गेला असेल. तेव्हा आता त्या सखीचं काय करायचं, ती कुठे आहे? तेव्हा सुप्रिया म्हणते, ती आहेच माझ्याकडे, पण हे बघ, त्या सखीला आता मी जास्त दिवस काही बघणार नाही आहे. सगळी प्रॉपर्टी एकदा का तिच्या नावावरून आपल्या नावावरती झाली ना की मग नंतर तिचं काय करायचं आहे ना ते तूच बाबा बघून घे. तेव्हा इथे आता समीर म्हणत असतो, मग नंतरला प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाल्यानंतर तिचं काय काम,
नंतरचं बघू, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता सुप्रियाला पौर्णिमाचा नवरा हवा असतो आणि त्याची प्रॉपर्टी हवी असते. त्यासाठी सुप्रियाने आपल्या बहिणीच्या विरोधामध्ये हा कट रचलेला असतो तिला मारण्याचा. आणि इथे तर कांगावं करत असते की तिच्या सासू सासऱ्याने तिला मारले म्हणून आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आलेले असते. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की खरंच समीर, मला खूप आनंद होतोय की बरं झालं पौर्णिमा निघून गेली. आता आपण दोघेजणं लवकरात लवकर लग्न करू आणि एकत्र येऊया. तेव्हा समीर म्हणतो लवकरच. त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणते, आता मी काय करणार होते. माझा आधार एकमेव होता तो म्हणजे माझा नवरा. मला वाटत होता तो तरी किमान माझ्या बाजूने असेल. पण मला नंतरला कळलं की माझ्या बहिणीने माझ्या नवऱ्यासाठी आणि त्या प्रॉपर्टीसाठी मला मारण्याचा कट रचलेला आहे. पण मला आता दुसरी कसलीही काळजी नाही, कसली फिकीर नाही आहे मला. फक्त मला माझी मुलगी हवी आहे गं. माझी 5 वर्षांची सखी कुठे असेल ती. सुप्रियाने तिची काय हालत केली असेल मला खरंच काही माहिती नाही आहे. कुठे असेल माझी मुलगी. अबोली, तू माझ्या सखीला शोधून दे. माझी सखी मला मिळाली ना तरी बास. बाकी मला काही नको आहे मला त्यांची प्रॉपर्टी. मला काहीच नको. फक्त प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलीचा जीव धोक्यात आला आहे गं. ती सुप्रिया म्हणाली की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावाने करून घेऊ आणि मग तिचा काटा काढू म्हणून. तिने जर माझ्या मुलीला काही केलं तर. अबोली म्हणत असते, सुप्रिया काही करू शकणार नाही तुझ्या मुलीला. पौर्णिमा तू शांत हो, शांत हो पौर्णिमा. आम्ही आहोत ना. आता तू सगळी बाजू आम्हाला समजावून सांगितलेस. माझ्या सगळं काही लक्षात आले. तू काळजी करू नको. हे बघ, तुझ्या मुलीला काही नाही होणार. आपण तुझ्या मुलीला लवकरात लवकर शोधून काढू. मी तुला न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन. तुला मारण्याच्या ह्या कटामध्ये कोण कोण सामील आहे ना, तो गुन्हेगार कोण आहे, तो स्वतःच्या तोंडाने त्याचा गुन्हा कबूल करेन. असं आपण आता सगळेजण मिळून काम करूया की ते गुन्हेगार स्वतःहून समोर येतील. तू अजिबात काळजी करू नको पौर्णिमा, तू नको घाबरू. आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर. तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की अबोली, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मी तुझं नाव ऐकून होते म्हणूनच तू इथे आल्याचं मला कळलं आणि मी तुला इथे बोलावून घेतलं. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोलीने रमाला आता सगळी हकीकत सांगितलेली असते की तिला कशा पद्धतीने पौर्णिमा सापडली आणि पौर्णिमाने सत्य सांगितलं. त्यानंतर अबोली म्हणते की आई, हा झाला आमचा भाग की पौर्णिमाने तिच्याबरोबर जे जे काही घडलं ते आम्हाला सांगितलं. पण हे सगळं आहे ना मी अंकुश सरांनासुद्धा सांगितलं आणि क्रिशलासुद्धा. अंकुश सरांना सांगितल्यानंतर ते म्हणाले की आता आपल्याला पौर्णिमाच्या मुलीचा शोध घ्यायचाच आहे, पण तिच्या गुन्हेगारांनासुद्धा लवकरात लवकर पकडायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला क्रिशची सुद्धा मदत लागणार आहे. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, आता आपण त्या शिवांगीच्या केसचं काय करायचं, तिला क्लोज कायमची करून टाकायचं का. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिश, सध्या आता शिवांगीच्या केसकडे आपण दुर्लक्ष करूया. आता एक महत्त्वाची केस हाती आली आहे, आधी तिच्याकडे लक्ष देऊया. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, कुठली केस आहे सर. तेव्हा अबोली म्हणत असते की पौर्णिमा नावाची एक बाई आहे, तिची 5 वर्षांची मुलगी तिच्यापासून हिरावून घेतलेली आहे आणि तिला मारण्याचा कटसुद्धा रचला होता. कसाबसा तिचा जीव वाचला आहे. तिलाच न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा क्रिश म्हणतो, पण नक्की ती मुलगी आहे तरी कोण, तिच्या फॅमिलीचं नाव काय, ती कुठे राहते, हे सगळं मला माहिती हवं आहे ना. तेव्हा अबोली म्हणते की तुला मी स्टार्टिंगपासून सगळं काही सांगते. तेव्हा इथे अबोलीने पौर्णिमाची जेवढी माहिती तिला असते सगळीच्या सगळी माहिती तिने आता क्रिशला सांगितलेली असते. तेव्हा रमा इथे आता म्हणत असते की याचा अर्थ तुमच्या या प्लॅनमध्ये क्रिशसुद्धा तुम्हाला सामील होता. तेव्हा अबोली म्हणते, हो आई, आम्ही एकटीने काही केलंच नसतं. कारण काय, इथे आता गुन्हेगारांना जर पकडायचं असेल तर जास्तीची टीम अपेक्षित होती आणि म्हणूनच क्रिशला याबद्दल सगळं काही माहिती होतं. तेव्हा इकडे आता क्रिशने ही सगळी मदत केली आहे. त्याच्यामुळे पौर्णिमा म्हणत असते, तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता लवकरात लवकर माझ्या मुलीला शोधून काढा. अंकुश म्हणत असतो, पौर्णिमा तू काळजी करू नको. मी तुला इथे खात्री देतो की तुझी मुलगी तुला लवकरात लवकर सापडेल. ती जिथे कुठे असेल ना तिथून मी तिला शोधून काढेन. तू अजिबात काळजी करू नको पौर्णिमा. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, आणि आई, हे झालं सगळं पौर्णिमा मला कशी भेटली, तिने आम्हाला तिच्याबद्दल माहिती कशी सांगितली. आता आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही सगळं प्लॅनिंग कसं केलं. तर इथे पौर्णिमाच्या आता गुन्हेगारांना पकडण्यासाठी अंकुश सरांनी एक आयडिया काढली. त्यांनी एक युक्ती लढवली आणि ती म्हणजे एक डाव भूताचा. तेव्हा रमा म्हणत असते, काय एक डाव भूताचा आणि अंकुश तू.
तेव्हा अंकुश म्हणतो, हो रमा, कारण कधी कधी गुन्हेगारांना जर पकडायचं असेल ना, तर आपल्याला त्यांच्यासारख्याच गुन्हेगार वृत्तीने आपल्याला त्यांना शोधून काढावं लागतं. आणि त्यासाठीच मी एक डाव भूताचा अशी यांना आता योजना आखून दिली. तेव्हा रमा म्हणते, मला काही कळतच नाही आहे, म्हणजे हे सगळं तुम्ही का केलं? भूताचं वगैरे नाटक तुम्हाला का करावंसं वाटलं? हे सगळं करून तुम्हाला काय साध्य करायचं होतं? तेव्हा अबोली म्हणते, आई, आमचा हेतू एकदम निव्वळ होता. आम्हाला फक्त पौर्णिमाला न्याय मिळवून द्यायचा होता आणि त्या गुन्हेगारांना पकडायचं होतं. म्हणूनच आम्हाला ही युक्ती करावी लागली. पौर्णिमाचं भूत चाळीमध्ये आले आणि ते मला सुद्धा त्रास देत आहे. कारण का, तर मी काका काकूंना निर्दोष सिद्ध केले म्हणून. ते पौर्णिमाचं भूत माझ्यासुद्धा मागे लागले. ही माहिती आम्हाला एका व्यक्तीपर्यंत पोचवायची होती. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण, तर पौर्णिमाचा नवरा. त्याच्यापर्यंत ही माहिती आम्हाला पोचवायची होती. ती व्यक्ती आपल्या चाळीमध्ये येऊन आपल्यासमोर राहते आणि ते आपल्यावरती बारीक लक्ष ठेवू नये. तेव्हा इकडे अबोलीचं इथे घाबरणं, रात्रीचं उठून बाहेर निघून जाणं, वस्तू इकडे तिकडे फिरत राहणं, या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत होत्या. अंकुश म्हणत असतो की रमा, अगं ते सगळं खरोखर घडत नव्हतं. तो आमचा हवालदार जाधव आहे ना, तो त्या वस्तू एका अदृश्य दोऱ्याने सगळीकडे उडवत होता. म्हणजे जरी त्या सुप्रियाने CCTV कॅमेऱ्यात जरी बघितलं ना की अबोली कुणाबरोबर बोलते किंवा ह्या वस्तू कशा उडत आहेत, तरीसुद्धा तिला खरंच वाटेल. असं आम्ही हे नाटक केलं होतं. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अरे पण हे सगळं करत असताना तुम्हाला किती टेन्शन आलं असेल. हे सगळं का केलं तुम्ही? आणि कुणी पकडलं असतं म्हणजे? आणि काय गे पौर्णिमा, तुझा नवरा असा आहे ते तुला कळल्यानंतर तुला त्याचा राग नाही आला का? त्याला धडा शिकवावंसं नाही वाटलं का तुला? अगं त्याला असं सहजासहजी कसं सोडलंस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आला ना, मला खूप राग आला. असं वाटलं की त्याला जाऊन विचारावं, का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस म्हणून त्याला खडसावावं. पण त्यानंतर अंकुश सर आणि अबोली यांनी मला सांगितलं की तिथे गेल्यानंतर आरडाओरडा करून मला काही न्याय मिळणार नव्हता. उलट त्यांनी पुन्हा मला मारण्याचा कट रचला असता. आणि त्यामुळे इथे अबोलीने मला सांगितलं की जर आपल्याला काट्याने काटा काढायचा असेल ना, तर आपल्याला आता त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागेल. आणि इकडे तिचा नवरा भूतप्रेत याला खूपच जास्त घाबरतो, हे आता पौर्णिमाने अबोलीला सांगितलेलं असतं. त्यामुळे त्याला आता त्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं असं सुद्धा अबोलीने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे आता पौर्णिमाच्या भूताटकीचं नाटक केलेलं असतं. तर इकडे आता रमा म्हणत असते, मग आता हे सगळं करत असताना तुम्ही काका काकूंना सुद्धा घाबरवलं, ते सुद्धा घरी आले होते ना? तेव्हा अबोली म्हणते, हो आई, कारण का, काका काकू घाबरणं हे आम्हाला अपेक्षितच होतं. त्यांनी घाबरायलाच हवं. ते जेव्हा घाबरतील तेव्हाच खरे गुन्हेगार कोण ते त्यांच्या तोंडून समोर येईल ना. हे सगळं त्यांनी का केलं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. एक गोष्ट आपल्याला कळली की सुप्रिया आणि समीर हे दोघेजण एकत्र आहेत. त्या दोघांना लग्न करायचं आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमाच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून यायचं आहे, हे आपल्याला कळलं आहे. मग आता मारण्यामध्ये कोण कोण सामील होतं? सुप्रिया आणि इथे समीर दोघेजणं तर असतीलच, पण काका काकू आहेत का, की अजून त्यांना कोणी दुसऱ्या व्यक्तीने मदत केली? या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पौर्णिमाचा नवरा, त्याला जेव्हा कळलं की इथे आता अबोली हिच्या अंगामध्ये पौर्णिमाचं भूत आहे, तेव्हा तिचा नवरा चाळीमध्ये येऊन राहायला लागला. याची सुरुवात आई आत्तापासून झालेली नाही आहे, तर आम्ही प्लॅनला भूताटकीपासून सुरुवात तेव्हापासूनच गेले. जेव्हा इथे सुप्रिया मला भेटून गेली तेव्हापासूनच मी या सगळ्या नाटकाला सुरुवात केली होती. गुरुजींचं इथे येणं, त्यांनी जी काही भविष्यवाणी केली, हा सुद्धा नाटकाचा भागच होता. ते काहीही खरं नव्हतं रमा, असं अंकुश म्हणतो. हे बघ रमा, हे जे काही आम्ही प्लॅनिंग केलं होतं, ज्या पद्धतीने अबोली घाबरत होती, चक्कर येऊन पडत होती, आरडाओरडा करत होती, सगळा आमच्या नाटकाचा भाग होता. तुझ्या सुनेला काही झालेलं नाही आहे, तू काळजी करू नको. उलट ती किती उत्तम ॲक्ट्रेस आहे, तू बघितलंस ना, तिने खूप छान पद्धतीने हे सगळं नाटक केलं. तेव्हा अबोली म्हणते, हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी खरंच एकदम ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, अबोली, आईला असं कोणी घाबरवतं का? का केलंस तू असं हे सगळं? तेव्हा अंकुश म्हणत असतो, रमा अगं इतकंच नाही, ते गुरुजी नाही का आपल्या इथे आले होते, ज्यांनी भविष्यवाणी केली होती की पंचमहाभूतापलीकडील संकट आपल्या घरावरती येणार आहे, त्या गुरुजींना समीर खूप मानतो आणि तो त्यांना भेटायला जातो. ही बातमी आम्हाला कळली तेव्हाच आम्ही विचार केला की यांचासुद्धा आपल्यासाठी आता उपयोग करून घ्यायचा. तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना हे नाटक करायला सांगितलं की आमच्या घरी या आणि आमच्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे असं सांगा.
तेव्हा गुरुजी आधी नाही म्हणतात. त्यानंतरला अंकुश म्हणत असतो की हे बघा, तुम्ही कुठलंही बेकायदेशीर काम करत नाही आहात, तुम्ही फक्त काही लोकांना पकडण्यासाठी आमची मदत करताय. तेव्हा अबोली म्हणत असते आणि तुम्ही काळजी करू नका सर, काही गुन्हेगार लोक आहेत, त्यांना पकडण्यासाठीच हा आम्ही प्लॅन केला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तुमच्या मदतीची मला गरज लागणार आहे आणि तुम्ही ती मदत करावी असं मला वाटतं. तेव्हा इकडे गुरुजी नाही म्हणता म्हणता होकार देतात आणि ठरल्याप्रमाणे ते येऊन आता चाळकऱ्यांसमोर सांगतात की कशा पद्धतीने तुमच्या घरावरती संकट येणार आहे. तेव्हा तिच्या नवऱ्याने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि काकू काकांपर्यंत ते पोचलेलं असतं. त्यामुळे त्यांना असंच वाटत होतं की आता पौर्णिमाचं भूत हे माझ्या मागावरती सुद्धा आहे. त्यानंतर इकडे अंकुश म्हणत असतो की रमा, म्हणजे हे जे काही नाटक होतं ना, अबोलीला चक्कर येणं, चक्कर येऊन पडणं, इथे रडणं ओरडणं, रात्री बेरात्री घरातून बाहेर जाणं, हा सगळा आमच्या नाटकाचा भागच होता. आम्ही हे सगळं मॅनेज करत होतो आणि क्रिसचा या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. हे सगळं प्लॅनिंग, जे काही सगळं वादळ वारा, पाळापाचोळा सगळा उडत होता ना, हे सगळं प्लॅनिंग क्रिसचं होतं. क्रिसमुळे आम्हाला खूप मदत झाली हे नाटक करताना. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, खरंच आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझी खूप मदत केलीत. तुमच्यामुळे मला इथे राहायला जागा मिळाली, इथे मी राहते. फक्त आता माझी मुलगी लवकरात लवकर सापडायला हवी, एवढीच माझी फक्त आशा आहे. तेव्हा क्रिश म्हणत असतो की काका काकूसुद्धा खूप घाबरलेत. मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा मी बघितलं ना, ते खूपच जास्त घाबरले होते. त्यांना फार टेन्शन आलं होतं. मी त्यांना सांगितलं घाबरू नका म्हणून, तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही आहे असं म्हणून मी त्यांना धीरसुद्धा दिला होता. तेव्हा अबोली म्हणते, क्रिस त्यांचं घाबरणंच आपल्याला अपेक्षित होतं की नाही? ते जेव्हा घाबरतील ना, तेव्हाच ते सत्य सांगतील की हे त्यांना कुणी करायला सांगितलं होतं. आणि इकडे पौर्णिमाला मारण्यामध्ये अजून कुणाकुणाचा हात आहे ना, ते सुद्धा आपल्याला कळेलच. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीने सगळं कारस्थान इथे रमाला सांगितलेलं असतं की त्यांनी काय काय केलेलं आहे. इकडे पौर्णिमाला त्यांनी कशा पद्धतीने मदत केलेली आहे, सगळ्या गोष्टी आता रमाच्या समोर आलेल्या असतात. तेव्हा रमा म्हणते, ठीक आहे, तुम्ही हे जे काही करताय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला यश येऊ दे. तेव्हा अंकुश म्हणतो, काळजी करू नको रमा, सगळं काही ठीक होणार आहे. अबोली म्हणते की पौर्णिमा, आतापर्यंत तू खूपच जास्त इकडे सगळं शांतपणे सहन केलंस, असंच करत राहा, लवकरच तुझी मुलगी तुझ्या जवळ असेल. तेव्हा अंकुश म्हणतो, पौर्णिमा, लवकरात लवकर तुझी मुलगी तुझ्या जवळ असेल, ही जबाबदारी आमची, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा पौर्णिमाला खूप बरं वाटतं, आता तिची मुलगी सापडणार अशी तिला आशा वाटू लागलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, हवालदार जाधव येतात आणि इथे अंकुशला एक फोटो देतात. अंकुशला फोटो दिल्यानंतर त्याच्यामध्ये एका मुलीचा फोटो असतो. तो बघितल्यानंतर अंकुशला फार मोठा धक्का बसतो. तर इकडे पौर्णिमा आणि अबोली एका ठिकाणी आता पौर्णिमाच्या मुलीला शोधायला आलेले असतात. तेव्हा अंकुश अबोलीला फोन करतो आणि म्हणत असतो की इथे आता चौकशीमध्ये एक फोटो समोर आला आहे आणि ती सगळी माहिती पौर्णिमाच्या मुलीजवळ जुळती मिळती आहे. तेव्हा मला असं वाटते, अबोली, पौर्णिमाची मुलगी ही जिवंत नाही आहे, तिचा अपघात झाला आहे, तिचा मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट आता अंकुश अबोलीला फोन करून सांगतो. तेव्हा अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. ही गोष्ट आता कशा पद्धतीने पौर्णिमाला सांगायची याचा अबोली विचार करत असते.